नमस्कार, NDM महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत। मी धैर्यशील ढगे। पाहुयात बातमी। माजलगाव विश्रामगृह येथे आझाद समाज पार्टीची बैठक संपन्न। आझाद समाज पार्टीचे राज्य सचिव डॉक्टर सिद्धार्थ टाकणकार यांनी बैठकीत मार्गदर्शन करून माजलगाव विधानसभेची कार्यकारिणी जाहीर केली। यावेळी तालुक्यातील महिला युवकांनी आझाद समाज पार्टीमध्ये प्रवेश केला। या बैठकीला विशाल सूर्यवंशी, माजी बीड जिल्हा प्रभारी प्राध्यापक राहुल सुरवशे, केज विधानसभा अध्यक्ष गोरख टाकणकार, माजलगाव विधानसभा अध्यक्ष रामेश्वर बडे, माजलगाव विधानसभा प्रभारी जिजाभाऊ वाघमारे, तालुका कोषाध्यक्ष अरविंद लोंढे, लक्ष्मीबाई मोरे, मंदाताई वाघमारे, गंगूबाई धरपडे, बाबा लांडगे, मोहन तांदळे, रावसाहेब घनगाव, चंद्रकांत टाकणकार यांची यावेळी उपस्थिती होती। पाहुयात NDM महाराष्ट्र न्यूजचा हा खास रिपोर्ट। समाज पार्टी आई है, नई रोशनी आई है। आजाद समाज पार्टी क्या करेगी? समता का संघर्ष करेगी। भाई चंद्रशेखर आजाद, आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। माजलगाव शहरातील हे समाज पार्टीमध्ये तरुण तडफदार कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा, यामध्ये योगेश घनगाव यांचा सुद्धा आझाद समाज पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे। मान्यवरांच्या हस्ते यांचा सन्मान या ठिकाणी होतो। फळीमध्ये आझाद समाज पार्टी बद्दल खूप कुतूहल निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी रमेश घनगाव हे सुद्धा या आपल्या आझाद समाज पार्टीमध्ये प्रवेश करू इच्छितात। मान्यवरांच्या हस्ते त्यांचाही सन्मान करून त्यांनाही प्रवेश या ठिकाणी दिला जातो। आझाद समाज पार्टीमध्ये या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते प्रवेश होतो आहे आणि त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतो आहे। विधानसभा के इस संघर्षकारी कार्यकर्ताओं का स्वागत। उसके बाद केज विधानसभा के विधानसभा अध्यक्ष हमारे साथी प्राध्यापक राहुल जी सुरवशे, उसके साथ अभी जिनको नियुक्त किया गया है पराई विधानसभा के उपाध्यक्ष हमारे भाई राव साहेब जी घनगाव और अरविंद जी लोंढे हमारे साथी, बाबा साहेब लांडगे और बाकी सभी साथी। तसेच या ठिकाणी परळी विधानसभा उपाध्यक्ष या पदावरती रावसाहेब रोहिदास घनगाव यांची नियुक्ती झालेली आहे। तर मान्यवरांना मी विनंती करतोय की त्यांनाही आपण या ठिकाणी नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करावं। किट्टी आडगाव सर्कल अध्यक्ष तालुका माजलगाव या पदावरती अकबर बालुमिया तांबोळी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर मी मान्यवरांना विनंती करतोय की त्यांनाही या ठिकाणी नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात यावं। आझाद समाज पार्टी महिला आघाडी उपाध्यक्ष माजलगाव या पदावरती गंगूबाई शिवाजी धरपडे यांची नियुक्ती आपण केलेली आहे। तर मी मान्यवरांना विनंती करतोय की त्यांनाही या ठिकाणी नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात यावं। आझाद समाज पार्टी महिला आघाडी तालुका सचिव म्हणून नंदाताई बळीराम वाघमारे, सोलाथडी माजलगाव यांची या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे। मी मान्यवरांना विनंती करतोय की त्यांनाही या ठिकाणी नियुक्तीपत्र प्रदान करावं। आज माजलगाव या ठिकाणी आझाद समाज पार्टीच्या विधानसभा माजलगावच्या अनुषंगाने शहर आणि तालुका कार्यकारिणीची निवड आपण या ठिकाणी केलेली आहे। तर या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी देण्यात येत आहे। सर्वप्रथम लक्ष्मीताई बाजीराव मोरे, सादोळा माजलगाव यांना महिला आघाडी अध्यक्ष माजलगाव या पदावर नियुक्ती देण्यात येत आहे। मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन या ठिकाणी त्यानंतर ही बैठक नेमकी कशासाठी आहे, बैठकीचे आपला उद्देश काय आहे यासंबंधी प्रास्ताविक करण्यासाठी
माजलगाव विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय गोरखजी टाकणकार साहेब यांना मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी प्रास्ताविक मांडावे। आज माजलगाव या ठिकाणी आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्राचे सचिव तथा बीड जिल्ह्याचे माजी प्रभारी अध्यक्ष विशालजी सूर्यवंशी तसेच केज विधानसभेचे अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माजलगाव या ठिकाणी आझाद समाज पार्टीची पक्षाची बैठक व काही पक्षप्रवेश घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। त्या सर्व बैठकीच्या आलेल्या सर्व आमंत्रणाचे सर्वप्रथम पार्टीच्या वतीने व मी विधानसभेचा अध्यक्ष या नात्याने सर्वांना सप्रेम जय भीम। आज समाज पार्टीचं बीड जिल्ह्यात आलं आणि बीड जिल्ह्यामधून आज माजलगाव मध्ये आल्यानंतर आज माजलगाव तालुक्यामध्ये आझाद समाज पार्टीच्या नावाची फार मोठी चर्चा चालू झालेली आहे। त्याचं कारण एकच आहे की आमचे पत्रकार मित्र व माझे मोठे बंधू आदरणीय धैर्यशीलजी ढगे यांच्या रूपाने आज त्यांनी आम्हाला बीडच्या कोण्यामध्ये नेऊन ठेवलंय, त्याबद्दल मी त्यांच्या अगोदर म्हणून व्यक्त करतो। पार्टीच्या वतीने आज आझाद समाज पार्टीचं एक रोपट आज आम्ही सिद्धार्थ टाकणकर यांच्या रूपाने चांगलं मोठं करण्याचे प्रयत्न करत आहोत। आज आमची ही पहिलीच बैठक आहे पक्षाच्या वतीने आणि ही बैठक आम्ही चांगल्या प्रकारे यशस्वीपणे पार पाडत आहोत व येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या काही निवडणुका येतील, ज्या ज्या काही पक्षाचे कार्यक्रम येतील ते आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने बीड जिल्ह्यामध्ये एक आम्ही माजलगावचं नाव करू असा आज शब्द देतो मी माजलगावच्या वतीने व येणाऱ्या काळामध्ये आझाद समाज पार्टीचं हे रोपटं बीड जिल्ह्याच्या नावाला आणू एवढी विनंती करतो। कारण आज जास्त बोलण्याची वेळ नाही, कारण पक्षाचे प्रवेश आहेत आणि पक्षाच्या प्रवेशामुळं जास्त वेळ घेऊ नये। आज यानंतर मी आदरणीय आमचे महाराष्ट्राचे सचिव डॉक्टर सिद्धार्थजी टाकणकर यांना अशी विनंती करतो, त्यांनी पक्षाच्या पुढील पक्षप्रवेश ज्यांचे झाले आहेत त्यांना पद देऊन त्यांना सन्मानित करावं एवढी विनंती करतो व माझं भाषण। एएसपी के 3 कप्तान दलित ओबीसी मुसलमान, अरे आजाद समाज पार्टी के 3 कप्तान दलित ओबीसी मुसलमान, आजाद समाज पार्टी के 3 कप्तान दलित ओबीसी मुसलमान। या पुढे जिंदाबाद जिंदाबाद आझाद समाज पार्टी जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद आझाद समाज पार्टी जिंदाबाद। चंद्रशेखर आजाद, आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। व आमचे मार्गदर्शक असणारे प्राध्यापक तथा केज विधानसभेचे विधानसभा अध्यक्ष माननीय राहुलजी सुरवशे यांचा सत्कार करण्यासाठी मी साधूजी साळवे यांना अशी विनंती करतो की त्यांनी राहुलजी सुरवशे यांचा सत्कार करावा। जिंदाबाद जिंदाबाद आझाद समाज पार्टी जिंदाबाद, आजाद समाज पार्टी आई है, नई रोशनी लाई है। भाई चंद्रशेखर आजाद जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, भाई चंद्रशेखर आजाद जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। आजाद समाज पार्टी क्या करेगी? समता का संघर्ष करेगी। अरे तख्त बदल दो, ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो, अरे तख्त बदल दो, ताज बदल दो। बेईमानों का राज बदल दो। महाराष्ट्र न्यूज के हमारे भाई जुझारू पत्रकार जो हर कवरेज को अपने चैनल में दिखाते हैं, विशेष तौर पर दलित, शोषित, आदिवासी, मुस्लिम समाज का जो लोग आंदोलन चलाते हैं उसको अच्छा कवरेज देने के लिए, उनको अच्छी प्रसिद्धि देने के लिए मेहनत करने वाले हमारे साथी धैर्यशील ढगे साहब, इनका भी मैं शुक्रिया अदा करता हूं, उनका स्वागत करता हूं। यहाँ पर हमारे लड़ने वाले साथी, भिड़ने वाले साथी, समाज में परिवर्तन आंदोलन का कारवा चलाने वाले हमारे सभी साथी, इस पूरे कारवा को पूरे देश में अगर कोई ताकत से चला रहा है, जो नींद नहीं लेता, जो खाना नहीं खाता,
अपना कीमती समय अपने समाज के हित के लिए देता है, तभी आगे बढ़ता है। जब दुख तकलीफें झेलने वाले कार्यकर्ता होते हैं, जहाँ पर दुख तकलीफें झेलने वाले कार्यकर्ता नहीं होते वहाँ पर मूवमेंट आगे नहीं बढ़ता है। तो पूरे देश में आजाद समाज पार्टी के कार्यकर्ता दिन रात काम कर रहे हैं, बहुजन समाज को सत्ता में लाने के लिए काम कर रहे हैं। आप किसी भी टीवी चैनल का चैनल उठाकर देखिए, भाई चंद्रशेखर आजाद आपको नजर आएंगे। आप किसी भी माध्यम पर जाइए, भाई चंद्रशेखर आजाद आपको दिखाई देंगे। ये पूरे देश में झिंगी झोपड़ियों में, गांव कस्बों में एक ही आवाज घूम रही है, भाई चंद्रशेखर आजाद की। इतना कद्दावर नेता, लड़ाऊ जुझारू नेता, आज उसके साथ हम लोगों ने जुड़ना चाहिए। हमारे देहातों के लोगों ने बड़ी तादाद के साथ जुड़ना चाहिए। हमारे माता और भगिनियों ने भी, हमारे बहनों ने भी अब इस आंदोलन में आना चाहिए। भाई चंद्रशेखर आजाद कहते हैं कि इस आंदोलन को आगे बढ़ाने के लिए हमारी माँ बहनें आगे बढ़े। ये चंद्रशेखर आजाद का जो आंदोलन चल रहा है, हमारी माँ बहनों पर जो जुल्म ज्यादती हो रही है, उस शोषण के खिलाफ है। तो हमारी महिलाओं ने बड़ी संख्या के साथ इस आंदोलन में शामिल होना चाहिए, क्योंकि महिलाओं के सम्मान में आजाद समाज पार्टी मैदान में, महिलाओं के सम्मान में भीम आर्मी मैदान में, महिलाओं के सम्मान में मिशन 78 मैदान में, ये हमारा हर तरह का संगठन आप महिलाओं के लिए, आदिवासियों के लिए, दलितों के लिए, दबे कुचले लोगों के लिए काम कर रहा है पूरे इस देश। मीडिया प्रमुख तो इस पद पर उन्होंने कहा है कि नियुक्त करो किसी हमारे साथियों को, तो मैं उस साथी का नाम घोषित करना चाहता हूँ, जो मीडिया बीड जिला मीडिया प्रमुख या प्रसिद्धि प्रमुख, तो हमारे भाई जो जुझारू है, हर कवरेज को लाने का काम करते हैं। तो हमारे धैर्यशील भाई ढगे जी को हम बीड जिला मीडिया प्रभारी के रूप में जो हम उनका घोषणा करते हैं कि धैर्यशील ढगे जी को हम बीड जिला मीडिया प्रमुख बना रहे, तो उनका मैं स्वागत करता हूं यहाँ पर पुष्प गुच्छ देकर। तो भाई से मैं नम्र एक आह्वान करता हूँ कि वे आगे आए, उनका हम सम्मान। आजाद समाज पार्टी जिंदाबाद। भाई चंद्रशेखर आजाद तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। भाई चंद्रशेखर आजाद आप संघर्ष करो, हमारे साथ हैं। बड़ी इकडे आता तुम्ही एक मिनिट